पावसाळ्यामध्ये हे असं वातावरण राहतं जेव्हा सलग काही दिवस अजिबात सूर्य दिसत नाही। अशा वेळेस आपल्याला प्रश्न पडतो, पावसाळ्यामध्ये कोणत्या भाज्या लावता येतील का? जर तुमची बाल्कनी नॉर्थ फेसिंग असेल किंवा तुमची बाल्कनी पूर्णपणे कव्हर केलेली असणार, जिथे थेट सूर्यप्रकाश अजिबात पोहोचत नाही परंतु दिवसभराचा इनडायरेक्ट सनलाइट येत असतो, तुमच्या बाल्कनीमध्ये किंवा मग ग्राउंड गार्डन मध्ये जर कमी सूर्यप्रकाश असेल तर अशा वेळेस आपण कोणत्या भाज्या, कंद किंवा मग औषधी वनस्पती लावू शकतो, हेच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। या भाज्यांसाठी आपल्याला कोणता सुटेबल पॉट साइज असला पाहिजे, जर तुम्ही कोरड्या हवामानात किंवा मग दमट हवामानात राहत असाल तरी कोणत्या भाज्या आपण लावू शकतो, या भाज्या लावताना आपण कोणती काळजी घेतली पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक बोनस टिप देणार आहे, म्हणूनच व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर नमस्कार, मी अमृता धवने या मराठी गार्डनिंग चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। नंबर 1, पालेभाजी। जर तुम्ही कोरड्या वातावरणात राहत असाल किंवा मग तुमच्याकडे दमट हवामान असेल तरी सुद्धा तुम्ही पालेभाज्या तुमच्या गार्डन मध्ये उगवू शकता। तुमच्या ग्राउंड गार्डन मध्ये जिथे थेट सूर्यप्रकाश येत नाही किंवा तुमच्या बाल्कनी मध्ये जिथे दिवसभराचं इनडायरेक्ट सनलाइट राहतो, अशा ठिकाणी सुद्धा तुम्ही आरामात सगळ्या प्रकारच्या पालेभाजी उगवू शकता। पालेभाज्यांमध्ये पालक, कोथिंबीर, हिरवा माठ, लाल माठ आणि पुदिना असे 5 प्रकारच्या पालेभाज्या आपण आरामात उगवू शकतो। मेथी पावसाळ्यामध्ये थोडंसं उगवणं कठीण जातं। पालेभाज्यांसाठी आपल्याला कुंडीची निवड करायची आहे, ती उथळ किंवा पसरट कुंडीची निवड करायची आहे। मार्केटमध्ये ज्या रेक्टँगल शेपच्या कुंड्या येतात त्या पालेभाज्या उगवण्यासाठी अतिशय उपयोगी आहे। तुमच्या बाल्कनीमध्ये कमीत कमी 2 किंवा 4 तुम्ही अशा कुंड्या ठेवल्या तरीही एका फॅमिलीसाठी पुरणाऱ्या पालेभाज्या आपण घरच्या घरी आरामात उगवू शकतो। पावसाळ्यामध्ये स्पेशली पालेभाज्यांच्या बिया लावताना त्या थोड्याशा विरळ लावायच्या, जेणेकरून त्यांची जास्त दाटी होणार नाही आणि फंगस लागण्याचे प्रॉब्लेम्स कमी येतील। पालेभाज्या कशा लावाव्यात याबद्दलचा सविस्तर व्हिडिओ चॅनलवर अपलोड केलेला आहे, तो तुम्ही बघू शकता। पालेभाज्यांसाठी सर्वात महत्त्वाची घ्यायची काळजी म्हणजे की या पालेभाज्यांना थेट पाऊस लागेल अशा ठिकाणी अजिबात ठेवू नका। जेव्हा सतत या पानांवर पाणी पडत राहिलं तर पालेभाज्यांची पानं लवकर सडू शकतात, त्यामुळे बाल्कनीची अशी जागा बघा जिथे पावसाचं थेट पाणी या पालेभाज्यांना लागणार नाही। नंबर 2, कंद। पावसाळ्यामध्ये हळद, अद्रक आणि अळू हा अतिशय चांगल्या पद्धतीने वाढतो। खरं तर हळद आणि अद्रक हे आपण जूनच्या शेवटपर्यंत लावू शकतो, परंतु अजूनही वेळ गेलेली नाही आहे। अजूनही तुम्ही हळदीचे, अद्रकचे कंद बाजारातून विकत आणू शकता आणि ते तुम्ही आताही लावू शकता। हे तुम्ही कोरड्या हवामानात किंवा दमट हवामानातही आरामात लावू शकता। तुमच्या बाल्कनीमध्ये जिथे थोडासा कमी सूर्यप्रकाश येतो अशा ठिकाणी सुद्धा तुम्ही हळद, अद्रक लावू शकता। हळद, अद्रक आणि अळूचं उत्पादन थोडंसं कमी येऊ शकतं, परंतु तुम्ही तुमच्याकडच्या सावलीच्या जागेचा चांगला वापर करू शकता। जर जमिनीवर तुमच्याकडे मोठी झाडं असतील तर अशा वेळेस त्या झाडांच्या सावलीमध्ये सुद्धा तुम्ही हळद, अद्रक किंवा अळू लावू शकता। या कंदांसाठी आपण पॉट साइज कोणता घेतला पाहिजे? या कंदांना सुद्धा आपल्याला उथळ आणि पसरट कुंड्यांचाच वापर करायचा आहे, अति खोल कुंड्यांचा वापर करू नका। पालेभाज्यांसाठी जशा आपण रेक्टँग्युलर शेपच्या ज्या कुंड्या आहेत त्या वापरतो, अगदी त्याच कुंड्यांमध्ये सुद्धा आपण हे कंद लावू शकतो। जर तुमच्याकडे या कुंड्या नसतील तर आपल्याकडे असलेल्या मातीच्या कुंड्यांमध्ये सुद्धा तुम्ही हे कंद घेऊ शकता। या कंदांसाठी माती मिश्रण बनवताना थोडंसं यामध्ये रेतीचं प्रमाण जास्त ठेवा। या पावसाळ्याच्या सीझन मध्ये कंद लवकर सडू शकतात। पावसाळ्यामध्ये हे कंद लावताना मातीमध्ये बुरशी लागण्याचं प्रमाण जास्त वाढू शकतं, म्हणूनच कंद लावताना थोडंसं त्यामध्ये अंतर ठेवा आणि त्यासोबतच मातीमध्ये बुरशीनाशक मिक्स करायला अजिबात विसरू नका। पावसाळ्यामध्ये अद्रक हे मातीमध्ये लवकर सडू शकतं, त्यामुळेच त्याला पावसाचं पाणी लागणार नाही अशा ठिकाणीच आपल्याला ठेवायचं आहे। नंबर 3, औषधी वनस्पती, हर्ब्स। यामध्ये कढीपत्ता, गवती चहा, ॲलोवेरा आणि ऑल स्पाइस प्लांट आहे। हे झाडं आपल्या गार्डन मध्ये असायलाच पाहिजे। हे 4ही प्लांट्स कोरड्या हवामानामध्ये आणि दमट हवामानामध्ये सुद्धा आरामात चालतात। ऑल स्पाइसचं जे प्लांट आहे, हे ऑल स्पाइसचं प्लांट तुम्ही कोरड्या हवामानामध्ये जर लावत असाल तर मात्र उन्हाळ्यामध्ये याला आपल्याला थेट सूर्यप्रकाशापासून वाचवायचं आहे। उन्हाळ्यामध्ये हे विदर्भ सारख्या ठिकाणी उन्हाळ्यामध्ये ऑल स्पाइसचं प्लांट थोडंसं मरायला येतं, त्यामुळे त्याला सावलीच्या ठिकाणी ठेवा किंवा मग एखाद्या मोठ्या झाडाच्या खाली आपल्याला त्याला उन्हाळाभर ठेवायचं आहे।
जर तुम्ही दमट हवामानामध्ये राहत असाल, ऑल स्पाइस प्लांट हे आरामात चालतं. त्यासोबतच तुम्ही जर दमट हवामानात राहत असाल तर त्या ठिकाणी वेलचीचं झाड सुद्धा तुम्ही तुमच्या घरी लावू शकता. याला सुद्धा थेट सूर्यप्रकाशाची अजिबात गरज नाही. जर तुमच्या बाल्कनीमध्ये कमी सूर्यप्रकाश येत असेल किंवा इनडायरेक्ट सनलाईट येत असेल तर तुम्ही पावसाळ्यामध्ये तुमच्याकडे वेलचीचं रोप हे लावायलाच पाहिजे. खरं तर मी सांगितलेले हे सगळे औषधी वनस्पती वर्षभर आपल्या गार्डनमध्ये आनंदी राहतात. उन्हाळ्यामध्ये ॲलोवेराचं आपल्याला लिक्विड फर्टिलायझर द्यावं लागतं. त्यासाठी ॲलोवेरा आपल्या गार्डनमध्ये असायलाच पाहिजे. हे लिक्विड कसं बनवायचं, कसं द्यायचं याबद्दलची सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ चॅनलवर अपलोड केलेला आहे, तो तुम्ही बघू शकता. या सगळ्या औषधी वनस्पतींसाठी तुम्ही 12 ते 14 इंचाच्या कुंडीचा वापर करू शकता. अगदी आपल्याकडे मोठ्या साईजच्या ज्या पेंटच्या बकेट असतात त्या बकेटमध्ये सुद्धा आपण ही सगळी झाडं लावू शकतो. मी माझ्याकडे हा प्रयोग करून बघितला आहे आणि यामध्ये सुद्धा ही झाडं वर्षभर आपल्याकडे आनंदी राहतात. या सगळ्या झाडांसाठी पाण्याचा निचरा योग्य होईल अशा प्रकारची माती बनवा आणि तुमच्या गार्डनमध्ये ही झाडं नक्की ऍड करा. जर तुम्ही गार्डनिंग मध्ये अगदी बिगिनर्स असाल आणि तुम्हाला जर तुमच्या घरी भाजीपाला उगवायचा असेल तर अशा वेळेस मायक्रो ग्रीन्स सुद्धा तुम्ही तुमच्या बाल्कनीमध्ये उगवू शकता. यासाठी जास्त जागेची अजिबात गरज पडत नाही. तुमच्या किचनमध्ये असलेल्या खिडकीवर सुद्धा मायक्रो ग्रीन्स आरामात तुम्ही उगवू शकता. या सगळ्या भाज्या उगवण्यासाठी स्पेशली पावसाळ्यामध्ये काय विशेष काळजी आपण घ्यायला पाहिजे हेच आता आपण पुढे बघूया. नंबर 1, या सगळ्या भाज्यांमध्ये हवा खेळती असली पाहिजे. जेव्हा हवा खेळती राहणार तेव्हाच आपल्या गार्डनमध्ये फंगस लागण्याचं प्रमाण हे कमी होणार. पालेभाज्या असो, कंद असो किंवा औषधी वनस्पती असो, दमट हवामानामध्ये जर यांच्यातलं अंतर कमी राहिलं तर मात्र फंगस लागण्याचे, बुरशी लागण्याचे प्रमाण हे वाढत असतं. त्यामुळे यांना आपल्याला थोडंसं अंतरावर लावायचं आहे जेणेकरून बुरशी लागण्याचं प्रमाण कमी होऊन जाणार. नंबर 2, फंगीसाइड स्प्रे करणे. पावसाळ्यामध्ये बुरशी लागण्याचं प्रमाण तुम्हाला जर कमी करायचं असेल तर झाडांवर आणि मातीवर आपल्याला काही बुरशीनाशकाचा स्प्रे करावा लागणार आहे. सतत 10 ते 15 दिवसानंतर किंवा आठवड्यातून एकदा आपल्याला याला बुरशीनाशकाचा स्प्रे करणं गरजेचंच आहे. स्पेशली तुम्ही जर दमट हवामानात राहत असाल तर तिथे बुरशी लागण्याचं प्रमाण हे जास्त असतं. सतत ओलावा असल्या कारणाने बुरशी जास्त प्रमाणामध्ये लागत असते. म्हणून हप्त्याला एक तरी बुरशीनाशकाचा स्प्रे तुम्ही करायलाच पाहिजे. त्यासोबतच आपल्या गार्डनमध्ये प्रिव्हेन्शन म्हणून नीम ऑइलचा, स्पेशली वॉटर सोल्युबल नीम ऑइल जे मार्केटमध्ये मिळतात त्याचा आपण इथे वापर करायलाच पाहिजे. नंबर 3, रेतीचा वापर. आपल्या माती मिश्रणामध्ये जास्त प्रमाणामध्ये रेतीचा वापर करा जेणेकरून पाणी जे आहे ती माती पाणी धरून ठेवणार नाही. पाण्याचा निचरा लवकरात लवकर होऊन जाईल. पावसाचं पाणी जरी लागलं तरी सुद्धा पावसाचं पाणी सुद्धा कुंडीमधून लवकर निघून जाण्यासाठी मातीमध्ये रेतीचं प्रमाण हे थोडंसं जास्त ठेवा. नंबर 4, जेव्हा गरज असेल तेव्हाच पाणी द्या. पावसाळ्यामध्ये आपण एकदा पाणी दिलं, पाऊस जरी नाही पडला तरी हवेमध्ये इतका ओलावा असतो की माती लवकर सुकत नाही. अशा वेळेस जेव्हा तुम्हाला वरचा मातीचा लेअर कोरडा झालेला दिसेल तेव्हाच आपल्याला पाणी द्यायचं आहे. जर तुम्हाला थोडीशी जरी शंका असेल तर अशा वेळेस मातीमध्ये बोट घालून चेक करा. जर तुम्हाला हाताला ओलावा लागत असेल तर अजिबात पाणी देऊ नका. माती कोरडी होईल तेव्हाच आपल्याला दुसऱ्यांदा पाणी द्यायचं आहे. नंबर 5, हँड पॉलिनेशन. पावसाळ्यामध्ये आपल्या गार्डनमध्ये पॉलिनेटर्स येणं कमी होऊन जातं. अशा वेळेस आपल्याला हँड पॉलिनेशन करावे लागू शकतं. म्हणजेच ज्या भाज्यांना फुलं येतात त्या फुलांचं आपल्याला आर्टिफिशियली किंवा हाताने परागीकरण करावं लागतं. मी एक गोष्ट सांगू, अगदी प्रामाणिकपणे सांगते, या वातावरणामध्ये आपल्याला भाज्यांपासून उत्पादन हे थोडंसं कमी मिळतं आणि स्पेशली तुमच्या जर बाल्कनीमध्ये किंवा तुमच्या ग्राउंड गार्डनमध्ये जर थेट सूर्यप्रकाश येत नसेल तर अशा वेळेस तुम्हाला नेहमीच उत्पादन हे थोडंसं कमीच मिळणार. परंतु आपल्याकडे उपलब्ध असलेल्या जागेमध्ये सुद्धा आपण भाजीपाला उगवू शकतो आणि त्या जागेचा आपण पुरेपूर वापर करू शकतो. आज मी तुम्हाला जितक्याही भाज्या किंवा औषधी वनस्पती सांगितलेल्या आहे हे सगळं आपल्या गार्डन मध्ये उगवणं अतिशय सोपं आहे. या भाज्या वारंवार आपल्याला मार्केटमध्ये जाऊन विकत आणण्याची गरज पडत नाही. आपल्या घरी असलेल्या जागेमध्ये या भाज्या लावल्या आपल्याला पाहिजे तेव्हा या भाज्या आपल्याला उपलब्ध होत असतात. व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक बोनस टिप देणार आहे. तुमची जर बाल्कनी लहान असेल, तिथे जर थेट सूर्यप्रकाश येत नसेल, दिवसभराचा इनडायरेक्ट सनलाईट राहत असेल तर तुम्ही तुमच्या बाल्कनीला लाईट कलर लावायला पाहिजे. तुम्ही माझ्या बागे बघू शकता, जी भिंत आहे ती भिंत पांढऱ्या रंगाची आहे आणि या भिंतीवरून उजेड हा चांगला रिफ्लेक्ट होतो आहे. लाईट जेव्हा चांगला रिफ्लेक्ट होतो त्यावेळेस झाडांची वाढ सुद्धा ही चांगली होते.
त्यासोबतच जर बाल्कनीचा आकार लहान असेल तर बाल्कनीच्या भिंतींना आपण जर फिकट रंग लावला तर ती बाल्कनी सुद्धा मोठी दिसायला लागते, प्रशस्त दिसायला लागते आणि त्यासोबतच आपल्या झाडांचा सुद्धा फायदा होणारच आहे. दुसरी सर्वात महत्वाची टीप म्हणजे तुमच्या बाल्कनीमध्ये तुम्ही जागोजागी आरसे लावायला पाहिजे. छान DIY केलेले आरसे किंवा काही डेकोरेट केलेले आरसे तुम्ही तुमच्या बाल्कनीमध्ये ऍड करू शकता. आरशांमुळे लाईट रिफ्लेक्ट व्हायला मदत होते आणि त्यामुळे झाडांना त्यांचं अन्न बनवायला मदत मिळते आणि त्यासोबतच आपल्याला उत्पादन सुद्धा जास्त मिळत असतं. तर तुमची बाल्कनी सुद्धा डेकोरेट व्हायला मदत होणार, तुमच्या बाल्कनीची छान सजावट होणार आणि त्यासोबतच आपला जो मुख्य हेतू आहे तो सुद्धा साध्य होणार. आय होप आजचा व्हिडिओ तुमच्या उपयोगी पडेल. मी सांगितलेल्या टिप्स तुम्ही जर फॉलो केल्या तर तुम्ही सुद्धा तुमच्या घरी आरामात भाजीपाला घेऊ शकता. तुम्ही तुमच्या गार्डन मध्ये कमी सूर्यप्रकाशामध्ये कोणत्या भाज्या उगवता हे मला कमेंट मध्ये सांगायला विसरू नका. तुम्हाला अजून कोणत्या पद्धतीचे व्हिडिओ बघायला आवडतील ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला इतर गार्डनर्स सोबत शेअर नक्की करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते आवर्जून करा. पुन्हा भेटूया पुढच्या बुधवारी संध्याकाळी 7 वाजता एका माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, झाडांची काळजी घ्या. नमस्कार.